नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 7 मे 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलं आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलं आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला आरणला आलेत आणि त्यांच्याच पावनभूमीमध्ये संजीवन समाधीच्या तीर्थक्षेत्र आरणमध्ये आपली ही 11,000 झाडाची बाग आहे. आणि ही बाग बघायला आता ही सगळी मंडळी बाहेरच्या देशातनं आलेली आहेत कुर्डवाडीची, पण ॲब्रॉडला नोकरीच्या निमित्तानं राहणारी मंडळी आहेत आणि आज आपली बाग बघायला आलेत. नमस्ते साहेब, आपण ही बाग जवळजवळ 2-2.5 तास बघतोय. काय सांगाल आपण ही बाग बघून? बोला. माझं नाव मोजस नवगिरे. हां. मी परदेशात कामाला असतो. हो. आणि माझ्या आयुष्यातून फक्त मी पुस्तकांमध्ये वाचलेली आंबराई वाचली होती. हो. प्रत्यक्षात आयुष्यात पहिल्यांदा मी ही आंबराई बघितली आणि इतका उत्तम, इतका सुंदर, फिरतानाच ह्या आंब्याला इतका वास येतो की लालच पडतं की बाबा काढून खावा. इतका सुंदर हा आंबा आहे. आणि माझा विचार असा आहे आणि तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही नक्की या बघा, ह्या उत्पन्नाचा आस्वाद घ्या. आंब्याचा आस्वाद आपोआप येईल. उत्पन्नाचा आस्वाद घ्या, त्याच्यानंतर आंब्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. आपण बोला जरा, काय सांगाल शेतकऱ्यांना? नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा आंबा एवढा म्हणजे कॅटेबली आहे की विचारता सोय नाही. आणि सरांनी कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्नाचं, हा एक गुरुकिल्ली आहे. गुरुमंत्र पण आहे, गुरुकिल्ली पण आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या झाडांची लागण करून बागेची उत्पन्न वाढवावं व स्वतःचं उत्पन्न वाढवावं. बरोबर. त्याच्यामुळं काय वावगं ठरणार नाही. बरोबर. सांगा, तुम्ही सांगा जरा. निश्चितपणे आम्ही हे ऐकलं होतं की शरद आंबा आणि सरांचं नाव नेहमीच सोशल मीडियावर गाजतंय. आणि तेच बघण्यासाठी माझे भावांना घेऊन आणि माझे मित्र वहिनी, आम्ही सगळ्यांना घेऊन आपल्या देशभरात जे नाव गाजते सरांचं, ते आज आंबराई आम्ही बघायला आलो. की खरोखर इतकी सुंदर अशी, आणि जशी ह्याच्यावर आहे, सोशल मीडियावर आहे, तसंच त्याची मॅनेजमेंट आहे. आणि सरांची कलेला आणि सरांनी जो स्वतःचं उत्पन्न, म्हणजे जो स्वतःचा आंबा ज्यांनी पेरला, त्या आंब्याला तर कधीच आपण नो चॅलेंज आहे. आणि खरोखर शेतकऱ्यांसाठी एक नवीन दिशा आहे. तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्याचा स्वाद घ्यावा आणि विजिटला यावं. आपली बाग बघायला सावित्रीच्या लेकी आल्यात. मॅडम बोला, तुम्ही बोला. बोला ना, काय बाग बघून काय वाटतं? म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा मोठा आंबा बघितलाय. आणि कधी म्हणजे बघितला सुद्धा नव्हता आणि खाल्ला सुद्धा नव्हता, पण बघितलं इकडे तर किती सुंदर, मला खूप आवडलाय. बरोबर. ही आंबराई तरी सुद्धा म्हणजे शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी म्हणजे जसं तुम्ही करतात तसं त्यांनी पण करावं असं माझं म्हणणं आहे. आणि आंबे जरूर खावे. धन्यवाद. आता आपण घरी जाणारच आहोत. या आंब्याचा आस्वाद सुद्धा आपल्याला खायला मिळेल. आपण आमची बाग बघायला आला. तुम्ही बोला जरा मॅडम, काय सांगाल शेतकऱ्यांना? ह्या बागेत ना खूप सुंदर असं शरद आंबा बघितला, एवढा मोठा पहिल्यांदाच. चौथा एक बघितला, केशर वगैरे बघितले, खूप सुंदर. आम्ही एवढे म्हणजे असं बागेत कधीच गेलो नव्हतो, ह्या पहिल्यांदाच आलो. बरोबर. छान वाटलं आणि खूप सुंदर आहे. बरोबर. धन्यवाद. आपण आलात, आमची बाग बघितली. पुन्हा असेच आपण आमच्या बागेला भेट देत चला. भविष्यात तुम्हाला काहीही आमच्याकडनं म्हणजे सावता महाराज आंबा बागेकडनं जे लागेल ते सहकार्य असेल, आपण जर कुठं हाच प्रकल्प राबवायचा विचार करत असाल, त्यालासुद्धा सगळं आमचं सहकार्य असेल. धन्यवाद.